हॅलो गायस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गायस, मी आता निघालो आहे मुंबईला जायला. तर गाडीवर सर्व सामान वगैरे लोड केलं आहे. फक्त आता आई जरा नारळ आणते, नारळ काढून मग मी निघीन. दुपारचे आता 1:30 वाजत आले आहेत, 1:22 झाले आहेत. इथे 6-7 तासाचा रोड आहे. आपण आता करगुडे फाट्यावर आलेलो आहे. जे निवळी गणपतीपुळे रोड आहे, त्या रोडला. आज काय मला घाई नाही, त्यामुळे मी आरामात जाणार आहे. नाही तर 6 तासाचा रोड आहे. पण आज म्हणजे गाडी पळवायची एवढी इच्छा नाही, तरी पण ओपन रोडला जेवढा भेटेल तेवढं कवर करणार. 80-90 नॉर्मल क्रुझिंग करणार, जास्त 120-130 असं काय जाणार नाही आहे मी. आता आपला मुंबई गोवा हायवे चालू झाला. बारीक बारीक पाऊस आहे. पाऊस जोरात येऊन देऊ नको, असाच राहिला तरी चालेल. एकदम जोरात येऊन दे नको. पाऊस ओला रोड असल्यामुळे सावकाशच जावं लागणार आहे, कारण का चिखल असणार रोडला. आणि परत टायरसुद्धा संपत आला आहे, ग्रीपमधली गेली आहे पूर्ण. घरासाठी वाचले आता, जागाच नव्हती, कारण रोडसुद्धा खराब होता. गाडी नेमकी त्या टायर मोठा असल्यामुळे मी जास्त हे करू शकत नव्हतो. नशीब ट्रकवाला पाठी नाही आला रिवर्स. हा आहे चिपळूणच्या परशुराम घाटातून दिसणारा व्ह्यू.
रात्री लेट होईल वाटतं मुंबईला पोहोचेपर्यंत, म्हणजे रूमवर जाईपर्यंत एक 7-8 तरी वाजतील. पाऊस पडून गेलेला दिसतो इथे चांगलाच. थेट अजून 12 किलोमीटर दाखवतो इथून रोड. भरणे नाक्यावर मी थांबलो होतो. पाऊस मागाशी जोरातच आला होता, तर त्यामुळे मग ब्रेक घेतला एक. पाऊससुद्धा गेला आता. नाश्ता वगैरे चहा वडापाव खाऊन घेतला. आता इथून निघा आणि इथून निघतोय आता मी. अजून खूप लांबचा पल्ला बाकी आहे आपला. आत्तापर्यंत 134 किलोमीटरच अजूनपर्यंत आलो आहे आपण. जवळपास 250 किलोमीटरचा रोड अजून बाकी आहे आपला. विचार केला होता मी आरामात जायचं, पण खूपच लेट होणार आहे. 8-9 वाजतील कदाचित. जेवढं लवकर जातील तेवढं ट्राय करावं लागणार आहे. आता इथून पनवेल अजून 166 किलोमीटर आहे. हा टनल झाल्यामुळे आपला जो कशेडी घाटाचा पूर्ण वळसा आहे, जवळपास तो अर्धा तास लागायचा जायला, पण तो अर्धा तास न लागता तर 10 ते 10 मिनटातच पूर्ण कशेडी घाट क्रॉस होतं. पण घाटातून जाण्याची जी मजा आहे ती टनलमधून जाण्यात नाही. आणि हा टनलला आत्ताच ह्या पावसातच पाणी खाली यायला लागलं, गळती धरली आहे. किती दिवस टिकेल हा बोगदा काय सांगता येत नाही. नवीन बोगदा आणि आत्ताची अशी अवस्था आहे.
बघायचं आता मी माणगावला पोचलो आहे. रोड चांगला आहे काय पुढे? रोड चांगला आहे काय पुढे पनवेलच्या आधीचा? वडकर नाक्यावर वगैरे रोड चांगला आहे का? चांगला आहे ना? हा, कारण मी लास्ट टाइम डिसेंबरला तिथनं गेलेलो, त्यानंतर मी खूप हां जाम धुळं आहे या रोडला. डोळे अजिबात ओपन ठेवता येत नाही, त्याच्यामुळे काच लावून घेतले. आता रोडला लाईट आहे त्यामुळे काही विजिबिलिटीचा काय जास्त प्रॉब्लेम येत नाही आहे. 2.5 किलोमीटरचा रोड बाकी आहे अजून. त्याला सुद्धा 6 मिनिट दाखवतात जायला. गाइस फायनली मी आता आमच्या रूमच्या इथे पोचलेलो आहे. 9:15 झालेत.
ब्लॉग मी आता इथे सेंड करतो. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.